जय महाराष्ट्र सगळ्यांना सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या सिरीज मध्ये, ज्याच्यामध्ये आपण अगदी बेसिक स्टेप पासून ऍडव्हान्स स्टेप पर्यंत स्टॉक मार्केट शिकतोय. लाईक हे जे तुमचं लर्निंग आहे तुम्ही इंडियन मार्केटमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता आणि फॉरेक्स मार्केटमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. सो मी रेकॉर्डिंग तर स्टार्ट केलीच आहे. आपले पार्ट 3 झाले होते, आजचा पार्ट 4 आहे. आज मी पार्ट 5 सुद्धा रेकॉर्ड करेन. ओके, पूर्णच्या पूर्ण तुमची बेसिक लर्निंग होईल. ह्याच्यानंतरची जी आपली ऍडव्हान्स लर्निंग असेल ती आपण लाईव्ह ट्रेडिंगच्या माध्यमातून घेऊयात, कारण लाईव्ह ट्रेडिंग मी खूप लवकर स्टार्ट करेन. लाईव्ह ट्रेडिंगच्या माध्यमातून घेऊयात आणि डेली अनालिसिसचे व्हिडिओ टाकेन त्याच्यामध्ये. आणि यस, युट्यूबवर तिथं मी आता ऍडव्हान्स व्हिडिओ अपलोड करणं स्टार्ट करेलच. तर चला पार्ट 4 आपण स्टार्ट करूयात. तर पार्ट 4 मध्ये आपण आज शिकणार आहोत सिंपल गोष्ट, सपोर्ट अँड रेजिस्टन्स बद्दल शिकणार आहोत. सपोर्ट म्हणजे जास्त डिमांड झोन देखील त्याला म्हणतात. ओके, आणि रेजिस्टन्सला आपण म्हणतो सप्लाय झोन. तर सपोर्ट रेशन्स बद्दल आपण शिकणार आहोत. सपोर्ट रेजिस्टन्स नंतर आपण शिकणार आहोत ट्रेंड लाईन बद्दल, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि मार्केट स्ट्रक्चर. मार्केट स्ट्रक्चरचे 3 टाईप आहे आणि ह्याचे आपण डायरेक्टली एक्झाम्पल घेऊन शिकणार आहोत. तर चला स्टार्ट करूयात. तर आता सपोर्ट झोनला आपण डिमांड झोन देखील म्हणतो. सपोर्ट झोन म्हणजे काय असतं की मार्केट काय करतो की एका बेसला येतो. ओके, त्याच्या सपोर्ट मी तुम्हाला ड्रॉ करून सुद्धा दाखवेन आपल्या गोलच्या चार्टवरती जाऊन. एक लॉजिकली सांगतो, थोडंच फक्त लॉजिकली विचार करा. सपोर्ट म्हणजे जास्त प्राइस तिथे येतो, सपोर्टवरती खूप सारे बायर्स बसले असतात बाय करण्यासाठी, आणि बायरचं काम काय असतं, बायरचं काम असतं की मार्केटला अपसाईडला घेऊन जावं. एक्झाम्पल कर, एक स्टॉक आहे त्याचं नाव XYZ आहे आणि XYZ 5 रुपयाला सध्याला आहे आणि 5 रुपयाची प्राइस त्याची काय, 5 रुपयाची प्राइस त्याची सपोर्ट आहे. तिथं खूप सारे बायर्स बसले. तर जेव्हा मार्केट 5 रुपयाकडे येतं, तो जो XYZ स्टॉक येतो ना, तर मार्केट 5 ला ब्रेक करायचा प्रयत्न करेल, बट ब्रेक होणार नाही, कारण की इथं खूप सारे बायर्स बसले असतात आणि बायर्स लोक मार्केटला वरती पुश करतील. सो मार्केट थोडं तिथं कन्सोलिडेट करेल आणि तिथून मार्केट परत अपसाईडला असेल, 5 वरून 6च्या प्राइसला तो त्याची जर्नी स्टार्ट करेल. ह्याला सपोर्ट म्हणतात. सपोर्ट जो जर ब्रेक झाला तर त्याच्यानंतर खालचा जो सपोर्ट झोन असतो तो त्याच्या खालचा जो जिथं बायर्स असतात तो पॉईंट बनतो सपोर्ट, आणि जेव्हा सपोर्ट ब्रेक होतो तो सपोर्ट रेजिस्टन्स होतो. रेजिस्टन्सला सप्लाय झोन देखील म्हणतात. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हे थोडंफार तुम्हाला जर कन्फ्युजन वाटत असेल तर चला मी डायरेक्टली तुम्हाला चार्ट वरती घेऊन जातो. चार्ट वरून तुम्हाला सांगतो की सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन तुम्ही कसे फाइंड आउट करू शकता. हे तर आता सध्याला आपण 2 इंडिकेटर यूज करत होतो, EMI 9 ह्याला हाईड करतो आणि दुसऱ्या पिवोट. आता सध्याला आपण पिवोटला पण हाईड करून टाकूयात. तर असा एकदम पूर्ण एक नेकेड चार्ट आहे तुमच्यासमोर. सिंपल इथं या. ओके, आणि ह्याच्यानंतर आता मला काय करायचं, मला सपोर्ट ड्रॉ करायचा आहे. तर मी काय करणार, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करेल, फक्त एक तात्पुरती आहे. आय थिंक याचा ब्लॅक कलर आहे, त्याच्यामध्ये सर मी ब्लॅकला आपण करूया व्हाईट आणि याची थोडीशी आपण साईज वाढूया. ओके, तर आता मला असे पॉईंट मार्क करायचे आहेत की तिथं मार्केटने कमीत कमी हे टाइम फ्रेम आहे 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. सो ठीक आहे, आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती ह्याला बघा, 5 मिनिटाच्या आपण टाइम फ्रेम वरती सपोर्टेशन ड्रॉ करायची. आता मला असे पॉईंट फाइंड आउट करायचे की तिथे मार्केटने 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळेला मार्केट आलाय आणि त्या पॉईंट वरून मार्केट रिव्हर्सल केल्याने तर त्या पॉईंटच्या वर मार्केट गेलाय. तर आता मी फाइंड करेन, मी थोडंसं मार्केट चार्ट झूम करतोय. थोडं दिसलं तुम्हाला, इथे एक पॉईंट दिसला असेल. ओके, इथे मार्केटने 3 वेळेला रिस्पेक्ट दिलेली आहे. ओके, आता मला वाईट करूयात, तुला रेड करत खूप काय वेळेस नाही कन्फ्युजन होईल मला. वाईटच ठीक आहे. मार्केटने इथं तुम्हाला एक सपोर्ट दिलाय, तर आपण अजून ड्रॉ करून बघूया सपोर्ट. मी ड्रॉइंग रिमूव्ह करतो फक्त आपण, नाहीतर एक काम करूयात, ड्रॉइंग नकोच रिमूव्ह करायला. एक फर्स्ट लाईन आपण फाइंड आउट केली होती की हा एक आपला सपोर्ट होता. आता आपण अजून सपोर्ट फाइंड आउट करणार आहोत. ओके, हा ओके, एक सपोर्ट फाइंड आउट केले. आता तुम्ही इथं पण बघू शकता की तुम्हाला इथं अजून एक लाईन दिसत असेल, म्हणजे एक एरिया दिसत असेल जिथं मार्केटने कमीत कमी 3 ते 4 वेळेला प्राइस टेस्ट केलंय. ओके, एक वेळेला इथे गेली आहे मार्केटने प्राइस टेस्ट. इथे ब्रेक झालाय, पण इथं परत रिस्पेक्ट दिली आहे, इथं परत रिस्पेक्ट दिले, इथं परत मार्केटने रिस्पेक्ट दिली. आता मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जस्ट तुम्हाला एक्झाम्पल देतो. ह्याच्यानंतर आपण काय करू, आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स 15 मिनिटमध्ये ड्रॉ करू आणि 15 मिनिटानंतर 5 मिनिट वरती आपण युथ मार्केटला. आणि हे बघून आपण उद्या, आज तर चला लाईक आहे संडे आहे, उद्याचं आपण मार्केटमध्ये काय मोमेंटम येऊ शकतो आपण ह्याचा देखील अनालिसिस करूयात. तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळेल. ओके, वा
इथे बघा मार्केट में इथे फुल रेजिस्ट्रेशन घेतले. रेजिस्ट्रेशन मध्ये काय असतात, रेजिस्ट्रेशन मध्ये बायर लोक ऍक्टिव्ह असतात, सॉरी सेलर्स लोक ऍक्टिव्ह असतात. सेलर्स लोकांचं काम काय असतं, मार्केटच्या प्राइसला डाऊन साईडला घेऊन यायचं. बघा बरोबर तिथं मार्केट गेला, तिथून डाऊन साईडला आला, बरं तिथं गेलं डाऊन साईडला आला. अँड जर तुम्हाला माहित असेल तर मी तुम्हाला एक डबल टॉप नावाचा चार्ट पॅटर्न देखील शिकवला होता. तो चार्ट पॅटर्न पण इथं क्लिअर कट तुम्हाला दिसेल. बघा मार्केट वर आलं, एक टॉप, दोन टॉप, नेकलाईन जेव्हा ब्रेक झाली, मार्केटने खूप चांगल्या पद्धतीने डाऊन साईडला मोमेंटम दिलेला आहे. ओके, तर यस आता आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स बद्दलच आम्ही जास्त एकदम डीप मध्ये जायला नकोय. हे तर एवढा आपण लाईन ड्रॉ केली होती इथे. ओके, पण मार्केट बघा, मार्केट याचं प्रिव्हियस 1 2 3 4. ओके, मार्केट बघा प्रिव्हियस आद्योगर पण इथं बघा मार्केट आला, प्राइस इथून वर आली. मार्केट हे बघा प्राइस जेव्हा वर येत होती तेव्हा मार्केटसाठी हे काय होता, रेजिस्टन्स होतं. पण जसं मार्केटने अंदर ब्रेक केलं, ब्रेक केल्यानंतर सेम पॉइंटला मार्केटने रिटेस्ट केलं आणि परत वर गेलं. जेव्हा सेम पॉइंटला मार्केट ब्रेक करतो तेव्हा रेजिस्टन्स काय होणार, सपोर्ट होणार. हा रेजिस्टन्स होता, आता काय झाला, सपोर्ट झाला. आणि जी ह्याच्या पुढची लेवल असेल ती काय होणार, रेजिस्टन्स होणार. ही पुढे लेवल होती बघा, ही ऑटोमॅटिकली रेजिस्टन्स हँड बनली. आता मार्केट काय केलं, प्राइस आपली इथे होती, मार्केट वर आलं, मार्केटने ब्रेक केलं, ब्रेक केल्यानंतर रिटेस्ट घेतला, रिटेस्ट घेतल्यानंतर त्याच पॉईंटला मार्केटने सपोर्ट घेतला आणि सपोर्ट घेतल्यानंतर मार्केट अपसाईडला गेला. अपसाईडला गेल्यानंतर एकदा मार्केटने त्याला लाईक रेजिस्टन्स ब्रेक करायला बघितलं, ब्रेक नाही झालं, मार्केट परत खाली आलं. दुसऱ्यांदा मार्केट परत तिथे गेला, ब्रेक करायला बघितलं, ब्रेक नाही झाला, रेजिस्टन्स लेवल होती, परत खाली आलं. परत तिसऱ्यांदा ट्राय करायला बघितलं, तिसऱ्यांदा आय थिंक त्याने ब्रेक केलं, पण इथं मार्केट सस्टेन होऊ शकला आणि मार्केट एक ट्रॅप बनवलं, परत मार्केट खाली आलं. पण जेव्हा मार्केट 4 टाइमला ती लेवल टच करायला गेला, आता तुम्ही सांगायला काय म्हणता तुम्ही, रेजिस्टन्स टच केली, रेजिस्टन्स ब्रेक झालं, रिटेस्ट घेतला, मार्केट अपसाईडला गेलं. मग ही जी तुमची रेजिस्टन्सची लेवल आहे ह्याला आपण आता म्हणू सपोर्ट लेवल म्हणू, आणि ह्याच्या वर जी लेवल आपण ड्रॉ केली असती ती बनणार याची रेजिस्टन्स लेवल. तर तुम्हाला सोप्या भाषेत मी सगळं समजून सांगितलं, तुम्हाला आयडिया आली असेल की सपोर्ट काय असतं, रेजिस्टन्स काय असतं. आता मी सगळं रिमूव्ह करतो, परत ह्या चार्टला आपण नेक करून टाकूत. ओके, रिमूव्ह ऑल ड्रॉइंग्स. आता मी 5 मिनिटावरून काय करेल, 15 मिनिटावरती जाईन. 15 मिनिटामध्ये मी मार्केटला सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करेन. ओके, मी अशा कॉइन बघतो की तिथे मार्केटने कमीत कमी 2 ते 3 वेळेला प्राइसला टेस्ट केलाय. ओके, एक जास्त झाली होती डिलीट तिथं. ओके, बरोबर आहे 3. पण अजून एक दिसत आहे लेवल, बघा हे ह्याच्यासाठी ड्रॉ केलं, मी ह्याच्यासाठी ड्रॉ केलं, मार्केट इथं पण होतं, ह्याच्यासाठी ड्रॉ केलं मी, आणि हे ह्याच्यासाठी आपण 15 मिनिटावरती होतो. आता आपण हायर टाइम फ्रेम वरती लेवल ड्रॉ केले. आता आपण काम करणार की टाइम फ्रेम कमी करू दे एक. आता आपण 5 मिनिटावरती 15 मिनिटावरून, आणि इथे पण तुम्ही बघू शकता की मार्केटने सेम लेवलला रिस्पेक्ट करतो. त्याच्यामुळे लाईक तुम्ही खूप लोकांकडून ऐकलं पण असेल, जेव्हा तुम्ही लाईक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करा तेव्हा हायर टाइम फ्रेम वरती करा, लाईक 4 आवर वरती करा. मध्ये जेव्हा तुम्ही ट्रेड करता 4 आवर वरून 15 मिनिटावरती अनालिसिस करायचं, आणि 15 मिनिटांमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री करता, एक्झिट करता, ते 5 मिनिट टाइम फ्रेम वरती करा. मी देखील हेच फॉलो करतोय. तर आता हे झालं होतं. आता मी उद्याच्या मार्केट बद्दल सांगेन 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. आपण एक काम करूयात, ठीक आहे, बरेच घेतो, बरेच त्याला चेंज आपण, ठीक आहे, काही शून्य. आता मार्केट इथं आहे, तर मार्केट उद्या इथे कुठंतरी असं ओपन झालं, त्याला इथं मार्केट कुठं ओपन झालं तर ही फर्स्ट माझी रेजिस्टन्स लेवल असेल. मार्केट रेजिस्टन्स लेवल ब्रेक केलं, मी एंट्री करणार, आणि मी एंट्री ओनली आफ्टर रिटेस्ट करणार. मार्केट इथे आले, मार्केटने प्राइस सस्टेन केलं, तर माझा फर्स्ट टार्गेट हा असेल. उद्यासाठी सांगतो मी तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघता त्याच्यानंतर तुम्ही आज 4 मे आहे, संडे, 5 मेचा तुम्ही व्हिडिओ बघा. हे लेवलला 100% तुम्हाला
एक्झॅक्टली दिसतील, कारण की आपण मार्केटच्या बेस पकडून अनालिसिस करतोय. जर मार्केट इथे कुठेतरी ओपन झालं, डाऊन साईडला आलं, ब्रेक केलं, रेजिस्टन्स घेतला, सस्टेन करतो आणि परत डाऊन साईडला आलं, तर मी एंट्री करेल आणि हा माझा टार्गेट असेल. तर सिंपल अनालिसिस मी तुम्हाला उद्याच्या मार्केटसाठी सांगितलं. 15 मिनिटांमध्ये एंट्री एक्झिट घेताना 5 मिनिटावरती घेऊ. तरीच हा आपला पार्ट 4 मध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स बद्दल तुम्हाला पूर्ण कल्पना आली असेल. जर तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स बद्दल अजून डाऊट असेल तर येणाऱ्या काळामध्ये लाईव्ह आपण निश्चित करेन. त्या लाईव्ह मध्ये तुम्ही पण जॉईन व्हा आणि आपण फ्रीमध्ये पण सगळ्यांना लर्निंग देऊ. फ्रीचे पण आपण क्लासेस घेईन मी, फ्री, टोटली फ्री ऑफ कॉस्ट. मला काही पेड वगैरे घ्यायचं नाहीये. त्यामध्ये पण तुम्हाला मी नॉलेज शेअर करेन. तर आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स बद्दल सर्वांना समजलं असेल. याच पार्ट 4 मध्ये आपण ट्रेंड लाईन बद्दल पण समजून घेऊयात. 5 मिनिटात पण 2 मिनिटात होऊन जाईल ट्रेंड लाईन बद्दल सांगून, आणि त्यानंतर मार्केट स्ट्रक्चर तर लगेच होतो. मार्केट स्ट्रक्चर बद्दल मी थोडी आयडिया अगोदर दिली पण होती. आता ट्रेंड लाईन 2 असतात. अपसाईड नावात न समजतं, जेव्हा मार्केट हायर लो क्रिएट करत वर जातो तेव्हा ट्रेंड लाईन अपसाईडला आपण होऊ शकतो. आणि डाऊन साईड म्हणजे जेव्हा मार्केट लोअर लोच्या फॉर्मेशन मध्ये मार्केट येतो त्याला आपण म्हणतो डाऊन ट्रेंड. तर अप ट्रेंड मध्ये बघा, कधी पण मार्केट अप ट्रेंडला जात असेल, ग्रीन कलर करून दाखवतोय, हायर आय क्रिएट करतो, हायर लो, हायर आय हायर लो, हायर आय हायर लो, हायर आय हायर लो, अशा पद्धतीने मार्केट वर जातो. इथं आपण एक ट्रेंड लाईन अशी ड्रॉ करू शकतो. आणि ह्याच्याच अपोजिट जेव्हा मार्केट डाऊन साईडला येत असतं, लोअर हाय लोअर लो, लोअर हाय लोअर लो, सॉरी आपण रेड मध्ये दाखवूयात, लोअर आहे लोअर लो, लोअर आहे लोअर लो, लोअर आहे लोअर लो, अशा फाउंडेशनने मार्केट जेव्हा डाऊन साईडला येत असतो तेव्हा आपण याला ट्रेंड लाईन ड्रॉ करून मार्केटमध्ये आपण एंट्री एक्झिट घेऊ शकतो. अजून तुम्हाला एक गोष्ट मी अगोदर देखील सांगितली होती, तेव्हा ऐका, एक गोष्ट तुम्ही डोक्यात पण ठेवा, सगळ्यांचं लक्ष इथं साऊथ होऊ आता. जेव्हा तुम्ही ट्रेड घेता तेव्हा 4 गोष्टी तुम्हाला बघायच्या. फर्स्ट तर तुम्ही निश्चित बघणार आहे की तिथं कॅन्डलशिप पॅटर्न कुठला फॉर्म झालेला आहे, थोडं ब्रॉड चार्ट पॅटर्न कुठला फॉर्म झालेला आहे, ट्रेंड लाईन कुठली ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होत आहे का, शेजारी कुठला सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहे का. 4 गोष्टी बघायच्यात. आणि याच्यानंतर 5वी इम्पॉर्टंट गोष्ट, एंट्री ओनली अँड ओनली आफ्टर तुम्हाला रिटेस्ट नंतरच एंट्री घ्यायची आहे. मार्केट ब्रेकआउट झालं, ब्रेकडाऊन झालं, थोडंसं वाट बघा, रिटेस्ट होऊ द्या, त्यानंतरच एंट्री घ्यायची आहे. हे जर तुम्ही 5 स्टेप फॉलो केला ना, तुमचा मार्केटमध्ये लॉस कधी नाही होणार आहे. आणि 5 गोष्टी मी इझिली सांगते मान्य, हे शिकायला कमीत कमी तुम्हाला मार्केटला 1 वर्ष द्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ना असे मोठे मोठे प्रॉफिट दिसायला लागतील ना, शॉक होऊन जाणार आहेत तुम्ही. म्हणजे जे 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पहिले 4 गोष्टी सगळे फॉलो करतात, बट एवढं लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला एंट्री करायची असती ती तुमची एंट्री ओनली अँड ओनली रिटेस्टच झाली पाहिजे, त्याशिवाय तुम्ही एंट्री करू नका. तर यस, आता आपण डायरेक्टली काम करूयात. मी तुम्हाला सपोर्ट रेशन्स बद्दल पण सांगितलं, हे काय सांगायची गरज नाही, डायरेक्टली मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलं होतं. आता फक्त आपण हे सगळे चार्ट मी रिव्ह्यू करतोय. आता आपण फक्त एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून बघूयात मार्केटमध्ये कुठलं ट्रेंड आहे का. तर मी जातोय आता 5 मिनिटावरती. बघा काय ट्रेंड लाईन तुम्हाला दिसतीये का. ओके, मला एक ट्रेंड लाईन दिसली. याच्यापेक्षा आपण नॉर्मल वगैरे ड्रॉ करून बघू. बघा अशी ट्रेंड लाईन तुम्हाला दिसत असेल. ओके, प्राइस हायर आहे बनवलं, हायर लो, हायर आहे हायर लो, एक ट्रॅप दिला मार्केटने पण रिटेस्ट झाली, परत हायर आहे हायर लो, हायर आहे हायर लो. आणि जेव्हा मार्केट खूप मोठ्या पद्धतीने ब्रेक झालं, रिटेस्ट देखील भेटली, डाऊन साईडला एक तुम्हाला एंट्री भेटली. नंतर तुम्हाला आठवत असेल आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स ऑलरेडी इथे ड्रॉ केला होता. ह्या लाईन्स बघून इथं तुमचं टार्गेट असलं असतं आणि जे ट्रेंड लाईन आहे ते तुमचं एसएल असलं असतं. ह्याला आता आपण ट्रेंड लाईन पद्धतीने ड्रॉ करून बघूयात. समजा ट्रेंड लाईन इथून, अच्छा ओके, काय झालं याला, म्हणजे कलर दिसत डिलीट, ट्रेंडिंग वाला ही डिलीट, नॉटवर ऑलरेडी सगळे चार्ट रिव्ह्यू करूयात. रिव्ह्यू ऑर्डर आहे ट्रेंड लाईन, त्याचं कलर मी परसत्व लिस्ट हाच पेंटात मी कुठला पण नाही डिलीट इझी ट्रेंड लाईन, त्याचा आपण कलर चेंज करूया टू लाईट.
पी तुम्हाला ट्रेंड लाईन दिसत असेल, स्वापी फॉरनरसाठी लावलं पाहिजे. पण अजून एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्हाला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करता, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करता, गोष्टी लक्षात ठेवा की तुम्हाला 1-2 पॉईंटनी काय होणार नाही, कमीत कमी तुम्हाला 3 तर पॉईंट बघायचे की मार्केट सेम कंडिशनला, सेम एका एरियामध्ये किंवा सेम पॅटर्नमध्ये 2 ते 3 वेळा तिथं मार्केट टच करून आला असेल. तर अजून एक लास्ट एक्झाम्पल बघूयात आपण, देन त्यानंतर आपण पुढे जाऊयात. बघा काय तुम्हाला दिसतंय, मी पण बघतोय. वाईट एक छोटीशी ट्रेंड लाईन दिसते मला. बघा 3 मिळाला इथं, 1 2 3 4 सस्टेन झालं, परत डाऊन साईड बघायला भेटलं. तरीच हेट होतं ट्रेंड लाईन बद्दल. आता एक सिंपल गोष्ट आहे, मार्केट स्ट्रक्चर. यस, व्हिडिओ थोडा लेंदी झालाय, बट पार्ट 4 हा असेल. पार्ट 5 मध्ये मी सगळं एंड करून टाकेल, तिथं तुमचं पूर्णपणे बेसिक कम्प्लीट होऊन जाईल. त्याच्यामध्ये एक लगेच सांगतो मार्केट स्ट्रक्चर बद्दल. मार्केट स्ट्रक्चरचे 3 टाईप असतात. टाईप 1, टाईप मध्ये मार्केट फक्त अप साईडला जात असतो असं. टाईप 2 फक्त मार्केट डाऊन साईडला येतो, पण कधी पण मार्केट प्राइस डाऊन होतं ना डायरेक्ट 100, 90, 80, 70 अशा पद्धतीने येत नसती. 100 वर 105 जाणार, 95, 96 हायर हायर लो, हायर हायर लो या फॉर्मेशन मध्ये प्राइस खाली राहणार. टाईप 1, टाईप 2 अशा मार्केट कधी पण मूव्ह करणार, एक्झॅक्ट लाईन मध्ये मूव्ह करतो. आणि टाईप 3 म्हणजे वन साइड मार्केट एंट्री येतो. सर वन साइड एंट्री, वन साइड अपसाइड डाऊनफॉल हा पूर्णपणे जेव्हा मार्केटमध्ये कुठलाही न्यूज असतात किंवा बजेट डे असतं, मोठे कुठले तरी इव्हेंट असतील, पॉवेलांना बोलायला काहीतरी येत असतील, तेव्हा अशा गोष्टी होतात. बाकीच्या वेळेला असं काही होत नाही. त्यामुळे मार्केट 90% टाईप 1 किंवा टाईप 2 मध्ये मूव्ह करतो. तरीच हा होता आपला पार्ट 3. आतापर्यंत आपण काय काय शिकलोय छोटंसं मी तुम्हाला रिकॅप करून दाखवू. तर आपण शिकलेलो आहे पूर्ण कॅन्डलस्टिक पॅटर्न, पूर्ण चार्ट पॅटर्न. त्यानंतर आपण शिकलेलो आहे सपोर्ट रेजिस्टर बद्दल, ट्रेंड लाईन बद्दल, मार्केट स्ट्रक्चर बद्दल. आणि यस, आता आपण ह्याच्या लास्ट पार्ट मध्ये शिकणार आहे की हाऊ टू ट्रेडिंग ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन. बुल ट्रॅप बद्दल थोडक्यात सांगेल, बिअर ट्रॅप बद्दल मी थोडक्यात सांगेल. तरच चला तर भेटूया आपण पार्ट 4 मध्ये. आणि सबस्क्राईब करायला स्टार्ट करा. लवकरच आपण लाईव्ह ट्रेडिंग स्टार्ट करणार आहे. तुम्ही देखील माझ्यासोबत ट्रेड करू शकता. आपण इव्हिनिंगला सेशन किंवा तरच. आणि आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा, शिवप्रसाद फॉरेक्स. यूट्यूबवरती सबस्क्राईब करत राहा. चला.